युगंधरा सरतापेचा मुलगा वरचेवर आपल्या घरी येतोय, हे नक्की काय कळू शकेल का? तुला हे जमवावंच लागेल जानकी. तो तुला भेटणार नाहीये ना, आपण त्याला भेटू शकतो. कुठे? युगंधरा सरतापेच्या घरी? नक्की नरसिंह किल्लेदाराच्या पोरीला पटवतोयस का त्याच्या बायकोला? साहेब शहापूरवरनं निघाले पण टँकरने त्यांच्या गाडीला धडक दिली, अपघात झाला. बाबा, खूप आनंद झालाय मला जानकी. मला खरंच खूप आनंद झालाय आज. मला जसं आत्ता वाटतंय ना तसं मला यापूर्वी माझ्या आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं ग. हा, कदाचित मी कोमामध्ये गेलो होतो तेव्हा, कोमातून बाहेर आलो तेव्हा असंच वाटलं होतं काहीसं, म्हणजे एखाद्या गडद अंधाऱ्या विवरातून असं प्रकाशाकडे आल्यासारखं वाटलं होतं ना, तसंच वाटतंय मला. खूप आनंद वाटतोय मला जानकी. अगं माझी अमृता मला बिलगून ढसा रडली. एखादा कितीही मोठा राजकारणी असला, कितीही मोठा उद्योगपती असला, तरी जेव्हा त्याचा पोटचा गोळा त्याला घट्ट मिठी मारून रडतो ना, तेव्हा तो खूप सामान्य होतो. तसाच झालोय मी, अगदी सामान्य. सगळी पांडुरंगाची कृपा. मला माहितीये हा कुठला पांडुरंग आहे ते. जानकी, आयुष्यभरासाठी ऋणी आहे मी तुझा. काहीतरीच काय. माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या अमृताला तू पुन्हा माझ्या जवळ आणलंस. मी काय नाही केलं. वाकणीसांनी सांगितलंय मला सगळं. ऍक्सिडेंटचं नाटक सगळं कळलंय मला. खरं तर मला तुझ्याशी जे काय बोलायचंय ते मला घरात नसतं बोलता आलं. त्या घरात न येणं, अमृताशी न बोलणं, हा सगळ्याच एका नाटकाचा भाग आहे. नाटकाचा भाग आहे म्हणजे? जानकी, हे एक असं नाटक आहे जे प्रत्यक्षात तुला करायचंय. हा, या सगळ्याचा सूत्रधार नक्कीच मी आहे. जानकी, गेले कित्येक दिवस अमृता तिच्या बाबांशी बोलत नाहीये. मला असं वाटतंय की तिचा हा राग वरवरचा आहे, म्हणजे तिच्या आयुष्यात अचानक घडलेल्या घटनेमुळे आलेला. तू काय बोलतोय ना, मला खरंच काही कळत नाहीये. हे बघ जानकी, हा राग जर एखाद्या घटनेमुळे आलाय तर एका घटनेमुळे तो जाऊही शकतो. म्हणजे बघ, जर अमृताला असं कळलं की तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय तर? नाही, मी असा विचारही नाही करू शकत. बरोबर आहे तुझं. तू कल्पना करू शकत नाही, पण मी तर करू शकतो ना. जानकी, जर अमृताला कळलं की तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय तर ती कोसळेल. पण दुसऱ्या क्षणाला जर तिचे बाबा तिच्या समोर आले तर ती मागचं पुढचं सगळं विसरून त्यांच्या गळ्यात पडेल. असं होऊ शकतं.
एखाद्या माणसाला उचकी लागली असेल ना तर त्याला झटका द्यावा, त्याची उचकी लगेच थांबते. जानकी, हाच सिद्धांत इकडे सुद्धा लागू होतो. बरं मला सांग, नरसिंह काका आज कुठे आहेत? ते शहापूरला गेले. ग्रेट. म्हणजे हा प्रयोग आज करायला काहीच हरकत नाहीये. नाही नाही, मी यांच्याबद्दल स्वप्नात सुद्धा असला वाईट विचार नाही करू शकणार. ठीक आहे जानकी, तू बोलू नकोस, पण घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी सांग ना. एखाद्या नोकराला सांग, किंवा त्यांचं ते पी आहेत ना, काय नाव त्यांचं? वाकनीस काका. हां, त्यांना सांग ना. तसंही चांगले मुरलेले राजकारणी आहेत ते. एवढं नाटक त्यांना नक्कीच जमेल. वाकनीस काका मला नक्की मदत करतील. जानकी, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा आपला हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर घरातल्या सगळ्यांना तू सांगायचंस की ही आयडिया तुझी आहे म्हणून. कारण नरसिंह किल्लेदारांना जर कळलं की त्यांच्या शत्रूच्या मुलाने हा चमत्कार घडवून आणलाय तर उगाच त्यांचा इगो हर्ट होईल. काय ग, काय झालं? कुठे हरवली होतीस? 2 मिनिटं झाली मी एकटाच बोलतोय. नाही, मी जे काही हरकत नाही. पण खरंच जानकी, आज तुझ्याचमुळे माझी अमृता मला परत मिळाली. आता इथेच बोलत बसणार आहात का? जा, तिच्याकडे जा, तिच्याशी बोला. हीच वेळ आहे. म्हणजे तू नाही येणार? आज नाही, आज तुम्हाला दोघांनाच एकमेकांशी बोलायला हवं. पण ती बोलेल ना माझ्याशी? नाही म्हणजे मगाशी भावनेच्या भरात मिठी मारली असेल तर? म्हणून तर म्हणते, जा, जाऊन तिला भेटा, तिच्याशी बोला. मनात जे काही असेल ना ते सगळं बोलून टाका तिच्याशी. जा. जा. बस. अमृता, ते आज बाबा, आज आज जे काही झालं ना, म्हणजे मला माहित नाही मला एक्झॅक्टली काय झालं, पण पण इट वॉज अ रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे बाबा, एखाद्या गरम वस्तूला आपल्याला हात लागला ना, कसं आपण तो पटकन मागे घेतो.
तसंच झालं. म्हणजे ना, ती बातमीच इतकी भयानक होती ना की तुम्हाला पाहिल्यावर एकदम. अच्छा, म्हणजे अजूनही तुझा माझ्यावरचा राग गेलेला नाही. अमृता, आज जे काही झालं त्याबद्दल माफी मागतो मी. बाबा प्लीज, मला अजून लाजवू नका हो. मी कोण तुम्हाला माफ करणारी? खरं तर तुमच्याशी बोलणं बंद केल्यानंतर मला कळलं की तुमच्याशिवाय माझं अस्तित्वच नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न प्रेमाचा, तर बाबा माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. उद्या जर तुम्ही नसाल ना, तर माझं आयुष्य कसं असेल याचा विचारही नाही करू शकत मी. पण पण काय? माझ्या बाबतीत जे काही घडलंय ना, तेही विसरू नाही शकत मी. संपूर्ण अंगावर सावऱ्या लाल मुंग्या फिराव्यात ना, तशी त्या 5 दिवसातली प्रत्येक आठवण माझ्या रक्तात भिनली आहे. आणि अजूनही तुझं मन असंच म्हणतंय की या सगळ्याला मीच जबाबदार आहे, बरोबर ना? अमृता, बाळा, मी तुझा अपराधी आहे. आणि मी काय केलं म्हणजे माझ्या पापाचं क्षालन होईल हे मला माहित नाही. म्हणून इथून पुढे आपलं नातं कसं असावं हे तूच ठरव. असं का बोलताय बाबा? खरं तर ना, मला या सगळ्यापासून लांब जायचंय. अगदी तुमच्यापासूनही. कदाचित तेव्हाच मला तुम्हा सगळ्यांची खरी किंमत कळेल. कुठे जायचंय तुला? जिथे जायचंय तिथे जा. परदेशात जायचंय? तुला ज्या ठिकाणी जायचंय तिथे जा अमृता. इतक्याही लांब नाही जायचंय की तुमची आठवण आली की परत यायची पंचायत होईल. म्हणून आत्याची 75 झाली ना की मी रमावतीला जाईन. हेच मी जानकीलाही म्हटलं होतं. पण ठीक आहे, तू म्हणतेस तसं आत्याबाईंचा हा सोहळा होऊ देत, मग आपण यावर विचार करू. तू जा, झोप. झोप आता, शांतपणे झोप. हा, तुम्ही जाऊन झोपा. मला माहिती तुम्हाला खूप दगदग झाली आहे ना आज. जा. तुझ्या बापालाही तुझ्याशिवाय आयुष्य नाही आहे बाळा.
आय नो. जा. हॅलो. हॅलो आर्यन, तुला एक आनंदाची बातमी सांगायची. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना? हो, अमृता आणि हे बोलायला लागले एकमेकांशी. मला माहितीच होतं जानकी, माझा प्लॅन फ्लॉप जाणारच नाही. नाही म्हणजे खरंच खूप बरं झालं की ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले. बरं मला सांग, अमृता आहे तिकडे? मला बोलायचं आहे तिच्याशी. नाही, अमृता यांच्याशी बोलतीये. तुझे आभार कसे मानू कळत नाही अरे मला. तू माग, तू काय वाटेल ते माग. नको जानकी, राहू दे. उगाच काहीतरी कमिट करून फसू नकोस आणि मलाही फसवू नकोस. काही माग म्हणतेस आणि मग नंतर साधं कॉफी प्यायला चल म्हटलं तरी येत नाहीस. आर्यन, ते तुला जाऊ दे ग, मस्करी केली मी. जानकी मला माहिती आहे तुला घरात खूप प्रॉब्लेम्स असतात ना. एनिवे, अभिनंदन आपल्या सगळ्यांचंच. उद्या सकाळी घरी येतो, भेटल्यावर बोलू. चालेल, ठेवते. बाय. काय म्हणाली अमृता? बोलली तुमच्याशी? तुम्ही बोललात का तिच्याशी? सांगा ना. नाही म्हणजे अजून तितकी खुल्ली नाहीये ती, पण साहजिकच आहे. एका मिनिटात तिच्या मनावरचं मळभ कसं काय दूर होईल. होईल, सगळं ठीक होईल हळूहळू. आत्याबाईंची 75 झाली ना की मी तिला घेऊन रमावतीला जाते. म्हणजे ठीक होऊनच परत येईल इकडे. मला काय वाटतं जानकी, हा 75चा सोहळा खरंच करणं तितकं आवश्यक आहे का? म्हणजे नुकतीच परशुला अटक झाली आहे, त्यात आपण हे सेलिब्रेशन करायचं पटतंय तुला? हे हो, कारण आत्याबाईंची 75 करण्याचा योग पुन्हा पुन्हा नाही येणार. आणि तो अशा माणसापायी जानकी, तुला खरंच वाटतंय परशु दोषी आहे? नाही, असं नाही म्हणायचं मला, पण ठीक आहे, असू दे. मला तुमच्या उत्साहावर विरजण नाही घालायचं. तुमच्यात उत्साह असेल तर खुशाल साजरा करा तुम्ही, पण माझ्यात तितका उत्साह नाही. सतत डोक्याला ताप द्यायचा. काही मी आई बाबांना सांगणार आहे घेऊन जायला इकडे म्हणून. काही माझ्यापाशी ठेवू नका. किती किती म्हणजे मी लक्ष ठेवायचं ना. काय झालं काय जानकी? तुम्हीच बघा काय करून घेतलंय ते. आता काय बघू, कुठे काय आहे? हो हा कन्या, आता कसं घाबरतोय? चल माझ्या बरोबर. करताना काही लाज वाटली नाही, आता लागतोय खामा मागे. अरे काय रे, आता हा काय नवीन उपद्व्याप करून घेतलायस बाबा? मला न सांगा गेला होता झाडावर चढायला म्हणून, पडला वरून खाली. नुसते उद्योग तर मला काय माहिती होतं मी पडणार आहे म्हणून. मी गावाला रोज चढायचो. पण तेव्हा मी असायचं ना तुझ्या बरोबर. केसाला तरी धक्का लागला होता का तुझ्या? कोणी सांगितले होते उद्योग करायला? आई बाबांना काय सांगू आता मी? हो हो हो, अगं लहान आहे तो, असं होणारच ना कधीतरी. या तिघांना मी कसं मोठं केलं असेल सांग बरं. अगं परशु रोज गावात जाऊन मारामारी करायचा. त्या मारामाऱ्या सोडवायला नरसिंह जायचा आणि आणखी 2-3 डोकी फोडून यायचा. आणि वामन तर चालता चालता कुठेही पडायचा.
अगं त्यांच्या जखमा बांधत बांधतच मोठी झाली आहे मी. तुला काय झालंय रे दात काढायला? आई बाबांपासून दूर राहतो ना आपण. कळायला नको, काळजी नको घ्यायला स्वतःची. अगं अगं लागलंय त्याला, रडायचं त्याने, तर तूच भोकाड पसरतीयस. गण्या, थोड्या वेळ खोलीत जाऊन पड. जरा आराम केला ना मग बरं वाटेल त्याला. जा, त्याला खोलीत घेऊन जा. दुखतंय का? मग एवढं वरून पडलं तर दुखणार नाही तर काय? हो का? परत धडपड करून नकोस ना, माझ्याशी गाठी नाहीत. मुलांना लहानपणी झालेले अपघात औषधाने बरे होतात, पण मोठेपणी ही मुलं जे उपद्व्याप करतात ना, त्यांनी सगळ्या घरादाराला ताप होतो.